एक गाव, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव, जिथे पुरातन मंदिरे, महाराजांच्या आशीर्वादाने लाभलेला कुरडूगड, जिथे आता जेवढी शांतता, आनंददायी वातावरण आणि हसत खेळत आपलं रोजचं जीवन जगणारी माणसं, त्या गावाचं नाव म्हणजे जितेगाव. पण ते पहिलं असं नव्हतं. आता सण, लग्न किंवा पूजा असो, पूर्ण गाव एकत्र येतं, एकमेकांना मदत करतं. ह्या गावाचा पहिला एकत्रपणा होता, पण गावातली माणसं खुश नव्हती. पण का? तर ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा माणसं पैशाला नाही तर माणसाला किंमत द्यायची. त्या काली गावात नुसतं भीतीचं वातावरण होतं. सण असो, लग्न किंवा काही एकत्र कार्यक्रम, तिथे काही ना काही वाईट व्हायचं. वाईट व्हायचं म्हणजे जिथे सर्व लोक मजेत असलीत का अचानक कुणाच्या ना कुणाच्या अंगात पित्तर यायचं. आता तुम्ही बोलाल, पित्तर येणं म्हणजे काय? त्याला दुसऱ्या शब्दात म्हणजे किंवा दुसऱ्या भाषेत अंगात येणं म्हणतात. आणि ही गोष्ट झाली की तो आनंददायी वातावरण भीतीत परिवर्तित व्हायचा. आता अंगात किंवा पित्तर येणं म्हणजे कोणताही पुरुष किंवा स्त्री आपली अपूर्ण इच्छा किंवा जिवंत असताना तिच्यासोबत चुकीची गोष्ट होऊन ती मरण पावली की ती मेल्यानंतर काही कालाने जिवंत माणसाच्या अंगात प्रवेश करायची. ही गोष्ट तुम्हाला खूप जणांनी सांगितली असेल की विश्वास ठेवू नकोस. ठेवायचा पण कसा? कारण काही लोकांनी ह्या गोष्टीला खेळ बनवून ठेवले, या गोष्टीची मस्करी बनवून ठेवली. खोटं खोटं पित्तर म्हणजे अंगात आणायचं. पण कधी कोकणात काही ठिकाणी तुम्ही जाऊन बघितलं ना, तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही गोष्ट तुम्हाला खोटं वाटत असेल, मलाही वाटत होती, जोपर्यंत तो झोपेत होता. पण तो आता आलाय 2025 मध्ये. त्याच्याबद्दल कोणालाच नाही माहीत की तो कोण आहे. त्यावेळचे जेव्हा पण संध्याकाळचे 7 वाजायचे तेव्हा कोणीही घराबाहेर पडायचं नाही. घरातला दरवाजा बरोबर 7लाच बंद करत. देवला दिवा 6लाच लागायचा. आणि जर कोणी चुकून पण 7 नंतर घराबाहेर कोणी दिसलं तर त्याचा फक्त आवाज यायचा, जसं काय कोणी जिवंत माणसाला खातोय. हा आवाज एवढा भयानक असायचा की गावातल्या एकाची पण हिंमत व्हायची नाही की तो बारीतून टोकून सुद्धा बघेल. एवढी भीती त्याची गावकऱ्यांच्या मनात होती. त्यावेळच्या एका भक्ताने त्याला नाव दिलं होतं. त्याचं नाव ठेवलेलं काली. त्यावेळी त्याला सर्वजण ह्याच नावाने ओळखत. त्याचं खरं नाव कोणालाच माहिती नाही. त्यावेळी त्याचं नावही घ्यायला लोक घाबरायची. तो कोण होता, कुठून आलेला, गावावर एवढा राग का करत होता? आता त्याला कोणच ओळखत कसं नाही, त्याचं नावही कोणाला माहिती नाही. तेव्हा त्याने गावात दहशत केलेली. गावातल्या लोकांनी त्याला घाबरून एका तांत्रिकेला बोलवून त्याच्यापासून सुटका करायच्या मागे होते. पण खूप जणांनी त्याला पाठवायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही जमलं नाही. शेवटीला एका भक्ताने त्याला पकडून गावाबाहेर बसवलं आणि गावाला एक शिव टाकून दिली आणि म्हणाला, टाकलेल्या लाईनीला रात्री ओंडलायचं नाही तर तो जागा होणार. एवढी वर्ष झालीत त्याचं नाव कोणालाच माहिती नसलं तरी रात्रीचं गावाच्या बाहेर आखलेल्या शिवेला ओलांडू नये हे सर्वांना माहिती आहे. आणि आता एवढ्या वर्षानंतरही गावाच्या बाहेर तो अजून पण आहे, पण झोपेत. पण तसं गावकऱ्यांना वाटलं. पण 2 ऑक्टोबर 2025 ची रात्रीचे बरोबर 11:35